दर्शक हो नमस्कार. महाराष्ट्राच्या आखाडामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आगारात 5 नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल. आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते लोकार्पण. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या वाहतूक सुविधेला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारात 5 नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या आहेत. या नवीन बसचे लोकार्पण पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमेत एसटीतून प्रवास केला. आज पंढरपूर आगारासाठी या ठिकाणी जिजाऊ बस या 5 या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत आणि नक्कीच वारीच्या पूर्वी अजून जास्तीत जास्त बस कशा मिळतील हाही आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. वारीसाठी सर्व वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ हे त्या ठिकाणी आता स्वच्छता असेल किंवा वारकऱ्यांना सेवा देण्याच्या भूमिकेत असेल 100% तशा पद्धतीचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत. ज्यादा बसेसचं सुद्धा या ठिकाणी मागवण्याचं सुद्धा काम या ठिकाणी इथले सर्व प्रशासन आमचे गोंधारी साहेब आहेत, सर्व इथले डेप्युटी मॅनेजर आहेत, सर्वजण या निमित्तानं करत आहेत. नक्कीच वारकऱ्याच्या सेवेसाठी या ठिकाणी सर्व एसटी महामंडळ सुद्धा सज्ज आहे. लांब पल्ल्याच्या गाडीमध्ये तुंगत येथे एका गरोदर महिलेला रस्त्यावर उतरण्याचा प्रकार दिवसापूर्वी घडला होता. गरोदर महिलेला रस्त्यावर उतरलं होतं. त्या ठिकाणी तशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जे संबंधित तशा घटना घडलेल्या त्या संबंधितावर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करण्याचं काम त्या ठिकाणी प्रशासन करतंय आणि नक्कीच त्या ठिकाणी तशा सुद्धा निलंबनाच्या असतील सुद्धा कारवाया त्यावेळेला केलेल्या आहेत. बस स्थानकामध्ये दिवसा दर वेगळे आहेत आणि रात्रीचे दर वेगळे आहेत. दुपारच्या वेळेला विकले जाते अन्न हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ वगैरे. त्या ठिकाणी तशा पद्धतीने चौकशी केली जाईल आणि जर तसं जर आढळलं तर त्या सुद्धा हॉटेल असतील किंवा त्या चालकावर सुद्धा कारवाई केली जाईल.